तर आज परतूर नगर परिषदेच्या निकालापूर्वी आमदार बबनराव लोणीकर यांनी भाजप ताकदीनं ही निवडणूक लढली आहे। या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसची युती होती। वेगवेगळ्या विचाराचे पक्ष एकत्र लढले, मात्र आम्ही ताकदीनं लढल्यानं निकाल हा 1000% भाजपच्याच बाजूने असेल। परतूरमध्ये नगराध्यक्षासह 10 जागा या भारतीय जनता पक्षात जिंकेल असा विश्वास व्यक्त केलाय। देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात 700 कोटींची शहरात विकास कामं झाली आहेत, त्यामुळेच ही निवडणूक आम्ही लढल्यानं विजय आमचाच आहे। जालन्यात भाजपला 10 जागा मिळतील असा विश्वास बबनराव लोणीकरांनी व्यक्त केलाय। भारतीय जनता पक्ष 10 जागा जिंकेल, सिंगल भारतीय जनता पक्ष 10 जागा जिंकेल, नगराध्यक्ष आमचाच होईल। भारतीय जनता पक्ष राज्यात सर्वात मोठा पक्ष असेल, सर्वाधिक नगरपालिका भारतीय जनता पक्षाच्या निवडून येतील। राज्यातल्या जनतेनं भाजपला समर्थन दिलेलं आहे, 132 आमदार दिलेले आहेत। पुन्हाही आता नगरपालिकेत भारतीय जनता पक्ष नंबर 1 चा पक्ष असेल आणि जालन्यातही भारतीय जनता पक्षाचाच महापौर होईल। तर सर्वदूर भारतीय जनता पक्षाच्या यशाचं चांगलंच यश मिळेल असाही विश्वास व्यक्त केला जातोय। आता हा विश्वास व्यक्त केलाय आमदार संतोष दानवेंनी। भोकरदनमध्ये सुद्धा भाजप नंबर 1 चाच पक्ष ठरेल असं संतोष दानवे म्हणाले। की भारतीय जनता पक्ष हा भक्कम स्थितीत असून अतिशय समाधानकारक आणि पॉझिटिव्ह निकाल या निवडणुकीच्या आमच्या बाजूने लागतील। जनतेचा प्रतिसाद, मागच्या काळात झालेले विकास कामं आणि आमचं नेतृत्व आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांवरचा जो विश्वास जनतेला आहे, निश्चितपणे विकासाच्या माध्यमातून आम्ही जनतेसमोर गेलो आणि त्यामुळं आम्हाला ठाम विश्वास आहे की राज्यात सर्वदूर भारतीय जनता पक्षाला चांगल्या प्रकारचे यश मिळेल।